नमस्कार मित्रांनो, या लेक्चरमधून आपण बघणार आहोत उद्योजकता प्रशिक्षण आणि उद्योजकता प्रशिक्षणासाठी गरजेची असलेली उद्योजकता प्रशिक्षण केंद्र याच्याबद्दलची माहिती. उद्योजकाचं ज्ञान, दृष्टिकोन, कौशल्य, अनेक अंगभूत गुण हे उद्योजकाकडे असतात. परंतु उद्योजकाचं ज्ञान, कौशल्य, दृष्टिकोन या सगळ्याचा विकास करण्यासाठी शासनानं वेगवेगळी केंद्र, संस्था या स्थापन केलेल्या आहेत. या संस्थांची, केंद्रांची माहिती या लेक्चरमधनं आपण बघणार आहोत. पहिलं जे आपण बघणार आहोत ते म्हणजे उद्योजकता आणि लघु व्यवसाय विकासाची राष्ट्रीय संस्था. भारत सरकारचे जे उद्योग मंत्रालय आहे त्या मंत्रालयानं 6 जुलै 1983ला अहमदाबाद, गुजरात या ठिकाणी या संस्थेची स्थापना केलेली आहे. ही संस्था उद्योजकता विकासाची कार्य करणाऱ्या वेगवेगळ्या संस्थांमध्ये समन्वय साधण्याचं काम करते. उद्योजकता विकासासाठी योग्य वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी या NIESBUD अर्थात उद्योजकता व लघु व्यवसाय विकासाची राष्ट्रीय संस्था यांच्याकडे आहे. काय कार्य आहेत या संस्थेची? तर उद्योजकांच्या प्रभावी प्रशिक्षणासाठी डावपेच आखणं, त्यांची पद्धत निश्चित करणं, वेगवेगळी उद्दिष्ट गट, एक आदर्श अभ्यासक्रम तयार करून तो राबवणं, उद्योजकता विकास कार्यक्रम राबवणाऱ्या वेगवेगळ्या संस्थांना मार्गदर्शन करणं, इतर कोणत्याही संस्थेने हाती न घेतलेले उद्योजकता विकासविषयक कार्यक्रम हाती घेऊन उद्योजकांना त्या कार्यक्रमामध्ये समाविष्ट करून घेणं आणि ते कार्यक्रम राबवायला, त्यात सहभागी व्हायला प्रवृत्त करणं. त्याचप्रमाणे समाजामध्ये उद्योजकतेची संस्कृती कशी वाढीला लागेल यासाठी प्रयत्न करणं. यानंतरची दुसरी संस्था आपण बघणार आहोत ती म्हणजे लघु उद्योग विकास संस्था, स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन, सिडो असं ज्याला म्हटलं जातं. लघु उद्योगांच्या विकासासाठी 1954मध्ये लघु उद्योग मंत्रालयानं सिडोची किंवा लघु उद्योग विकास संस्थेची स्थापना केलेली आहे. लघु उद्योगांना कर्ज देणं, विपणनाची सुविधा पुरवणं, तंत्रज्ञान पुरवणं, पायाभूत सुविधा पुरवणं अशा वेगवेगळ्या कामांचं नियोजन ही संस्था करते. लघु उद्योग वृद्धी आणि विकासासाठी शासनाची धोरणं, आर्थिक माहिती सेवा हे सगळं ती पुरवते. लघु उद्योगांना या सिडोमार्फत काय काय मिळतं बघा, तर गुणवत्ता नियंत्रण आणि चाचणीची सुविधा ही उपलब्ध करून देतात. उद्योजकता विकासासाठी वेगवेगळे प्रशिक्षण कार्यक्रम सिडो राबवते. उत्पादन आणि प्रकल्पांच्या निर्मितीसाठी वेगवेगळ्या प्रकारची तांत्रिक आर्थिक मदत करते. व्यवस्थापकीय आणि तांत्रिक मार्गदर्शन पुरवण्याचं काम सिडो करते. निर्यातीला मदत करते आणि प्रदूषण आणि हिशेब तपासणी या 2 गोष्टींवर देखील सिडोचं लक्ष असतं. यानंतर तिसरी संस्था जी आपण बघणार आहोत ती म्हणजे भारतीय उद्योजकता विकास संस्था, एंटरप्रेनरशिप डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, EDIT असं ज्याला म्हणतात. गुजरात राज्य सरकार, भारतीय स्टेट बँक आणि अखिल भारतीय वित्त संस्था या तिघांच्या संयुक्त विद्यमानं EDIT एंटरप्रेनरशिप डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया यांची स्थापना अहमदाबाद या ठिकाणी 1983ला करण्यात आली. उद्योजकता विकासासाठी संसाधनं निर्माण करणारी एक शिखर संस्था म्हणून EDIT अर्थात भारतीय उद्योजकता विकास संस्था यांच्याकडे बघितलं जातं. या संस्थेमार्फत नमुना प्रशिक्षण दिलं जातं. वेगवेगळे जे प्रशिक्षक देशभर उद्योजकता प्रशिक्षणासाठी लागतात त्यांच्या प्रशिक्षणाचं काम ही संस्था करते. वेगवेगळे संशोधन प्रकल्प राबवते आणि राज्यस्तरीय संस्थांना उद्योजकता विकास कार्यक्रमासाठी नियोजन करणं, अंमलबजावणी करणं, आढावा घेणं यासारखी कामं या संस्थेमार्फत केली जातात. चौथी जी संस्था आपण बघणार आहोत ती म्हणजे राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळ, नॅशनल स्मॉल इंडस्ट्रीज कॉर्पोरेशन. या महामंडळाची स्थापना 1955मध्ये करण्यात आलेली आहे. राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळ हे भारत सरकारच्या मालकीचं आहे. लघु उद्योगाची वाढ करणं, वृद्धी करणं यासाठी हे महामंडळ काम करतं.
या महामंडळामार्फत लघुउद्योगांना सेवा पुरवतील अशी अनेक कामं केली जातात. अनेक कार्य आहेत त्यांची. कोणती आहेत? तर आधुनिकीकरणासाठी मदत या महामंडळामार्फत केली जाते. आधुनिक तंत्रज्ञान वापरण्यासाठी लघुउद्योगांना सहाय्य केलं जातं. गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना मार्गदर्शन सुचवलं जातं. उद्योग आणि मोठे उद्योग यांच्याशी समन्वय लघुउद्योगांचा कसा होईल हे बघण्याचं काम राष्ट्रीय लघुउद्योग महामंडळ करतं. लघुउद्योगांनी तयार केलेल्या वेगवेगळ्या वस्तू सेवा आहेत त्यांच्या निर्यातीला देखील मदत करण्याचं काम राष्ट्रीय लघुउद्योग महामंडळ करतं. सुटे भाग आणि तंत्रज्ञान जे आहे त्याची आयात करण्याचं काम राष्ट्रीय लघुउद्योग महामंडळामार्फत केलं जातं. यानंतर आपण जे बघणार आहोत ते म्हणजे लघुउद्योग सेवा संस्था, स्मॉल इंडस्ट्रीज सर्व्हिस इन्स्टिट्यूट. लघुउद्योग विकास संस्था अर्थात सिडो या संस्थेचं लघुउद्योग सेवा संस्था हे एक क्षेत्रीय कार्यालय आहे. याची स्थापना 1950ला झाली. ही संस्था राज्य शासनाला सेवा पुरवतं. त्याचप्रमाणे लघुउद्योगांच्या वाढीला विकासाला मदत करते. या संस्थेची कामं करण्यासाठी राज्यामध्ये नेटवर्क संस्था स्थापन केलेल्या आहेत. तांत्रिक सेवा पुरवणं, औद्योगिक व्यवस्थापकीय प्रशिक्षण देणं, आर्थिक माहिती पुरवणं, उद्योजकता विकास कार्यक्रम राबवणं, विपणनाला मदत करणं, निर्यात विपणनाची वाढ किंवा वृद्धी साधणं, आधुनिकीकरण करणं, प्रदर्शनं आणि प्रात्यक्षिकं करणं, आजारी उद्योगासाठी उपाययोजना सुचवणं, जिल्हा उद्योग केंद्रांना मदत करणं अशी अनेक कामं ही संस्था करत असते. यानंतर जी आहे ती म्हणजे राष्ट्रीय लघुउद्योग विस्तार प्रशिक्षण संस्था, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्मॉल इंडस्ट्री एक्सटेन्शन ट्रेनिंग. या संस्थेची 1960ला दिल्लीला स्थापना करण्यात आली. लघुउद्योगांचा विकास करणं हे राष्ट्रीय लघुउद्योग विस्तार प्रशिक्षण संस्थेचं काम आहे. ही संस्था 1962 साली दिल्लीवरनं हैदराबादला नेण्यात आली. काय कामं करते ही संस्था? तर उद्योग विकासाच्या कार्यक्रमांचं आयोजन करते, उद्योजकांसाठी दीर्घकालीन पदविका डिप्लोमा कार्यक्रम राबवते, तयार करते, उद्योजकतेमध्ये नवीन प्रवेश करणाऱ्यांसाठी माहिती तंत्रज्ञानाचं प्रशिक्षण देते, चर्चासत्र, कार्यशाळा, परिषदा यांचं आयोजन करते, मूल्यमापनाचे कार्यक्रम राबवते आणि संशोधन प्रकाशनाला देखील प्रेरणा देते. अशी कामं राष्ट्रीय लघुउद्योग विस्तार प्रशिक्षण संस्था करत असते. त्यानंतर असते ती म्हणजे उद्योजक शिक्षण आणि विकास केंद्र, सेंटर फॉर एंटरप्रेनरशिप एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट. 1995ला या केंद्राची स्थापना करण्यात आली. नाविन्याचा अवलंब करून शासनाला मदत करणं, संघटना, समाजातील लोकांना उद्योजकतेमार्फत मदत करणं ही कामं उद्योजकता शिक्षण आणि विकास केंद्र करत असतं. सेवा कोणत्या पुरवतात? तर तांत्रिक मदत असेल, उद्योजकतेबद्दल सल्ला मार्गदर्शन, उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रम, लघुवित्त प्रणाली, संसाधन प्रकाशनं अशी अनेक कामं या संस्थेमार्फत केली जात असतात. यानंतर सगळ्यात शेवटी आपण बघणार आहोत ते म्हणजे जिल्हा उद्योग केंद्र. ग्रामीण भाग असेल, निमशहरी भाग असेल, अशा भागामध्ये उद्योग सुरू करू इच्छिणारे जे लोक आहेत त्यांना मदत करण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्र स्थापन करण्यात आलेली आहे. जिल्हा हा औद्योगिकीकरणाचा केंद्रबिंदू व्हावा यासाठी केंद्र शासनानं सगळ्या राज्यामधल्या प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा उद्योजकता केंद्र, डिस्ट्रिक्ट इंडस्ट्रीज सेंटर स्थापन केलेली आहे. केंद्र शासनानं 1 मे 1947ला जिल्हा उद्योग केंद्राची स्थापना केली. कोणती कामं करतात जिल्हा उद्योग केंद्र? तर जिल्ह्यामधल्या संभाव्य उद्योजकांचा सर्वे करणं, मशिनरी, कच्चा माल याच्याबद्दल उद्योजकांना मार्गदर्शन करणं, उद्योजकांच्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देणं, निर्यातीसाठी मदत करणं आणि लघुउद्योगासाठी वेगवेगळ्या वस्तू विकास योजना राबवणं अशी कामं जिल्हा उद्योग केंद्रांमार्फत केली जात असतात. मित्रांनो, या लेक्चरमधनं आपण उद्योजकता प्रशिक्षणासाठी शासनानं काय व्यवस्था केलेल्या आहेत यासंबंधीच्या एकूण 8 संस्थांचा अत्यंत थोडक्यामध्ये आढावा घेतला. या संस्थांमार्फत कोणकोणती कामं केली जातात
कोणकोणतं प्रशिक्षण पुरवलं जातं, काय फॅसिलिटीज पुरवल्या जातात आणि एकूणच उद्योजकतेचं प्रशिक्षण देऊन चांगले उद्योजक कसे घडवले जातात याची माहिती आपण घेतली. या ठिकाणी आपण थांबूयात.